महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राज्यात तब्बल 8 पक्षांची व्यापक मोठी महाआघाडी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऐतिहासिक ठरणार। राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी असल्याने सर्व पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। बदलापुरातील या ऐतिहासिक युतीची औपचारिक घोषणा महाविकास आघाडीकडून झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली। शिवसेना, ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, मनसे, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी आणि RPI-RK गट असे 8 पक्ष एकत्र येत 24 पैकी 22 प्रभागांमध्ये जागा वाटप निश्चित करण्यात आली आहे। स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ठाकरे गटाची प्रिया गवळी आणि मनसेची संगीता चेंदवनकर अशी 2 नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। या घोषणेनंतर बदलापुरातील निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असल्याने सर्व पक्षांचा वेग वाढला आहे। शिवसेना, भाजपच्या माहितीने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नसली तरी महाविकास आघाडीकडून 8 पक्षांमध्ये 45 जागांचे वाटप करून तयारी पूर्ण करण्यात आली आहे। या वाटपात शिवसेना, ठाकरे गट आणि बहुजन मुक्ती पक्षाला प्रत्येकी 11 जागा देण्यात आल्या आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 6, काँग्रेसला 5, मनसेला 3 तर वंचित बहुजन आघाडीला 5 जागा देण्यात आल्या आहेत। आम आदमी पार्टीला 2 आणि RPI-RK गटाला 1 जागा मिळाली आहे। बहुजन मुक्ती पक्षाला स्वतःचे चिन्ह नसतानाही 11 जागा मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। मतदारांच्या एकत्रीकरणाचा फायदा या जागा वाटपावर स्थानिक राजकारणात मिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही दुप्पट जागा बहुजन मुक्ती पक्षाला देण्यात आल्याने ही युती बदलापुरातील दलित आणि बहुजन मते एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे काही राजकीय निरीक्षक म्हणतात, तर काही जणांच्या मते या जागा वाटपामुळे महायुतीला मोकळे रान मिळू शकते। मवियातील नेत्यांनी मात्र आरोप फेटाळून लावत हे वाटप पूर्णतः स्थानिक ताकद आणि संघटन शक्ती पाहून करण्यात आल्याचे सांगितले आहे। या युतीमुळे बहुजन, अल्पसंख्याक आणि पारंपरिक आघाडी मतदारांच्या एकत्रीकरणाचा फायदा होईल असा विश्वास या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।